नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी आमचे नांदेड प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेड कवठा येथे महापुरुषांचे जीवनचरित्र पुस्तकाचं वाटप करण्यात आलेले आहे। या ठिकाणी पाहू शकता कवठा नांदेड येथे लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 57व्या स्मृतिदिनानिमित्त महापुरुषांचे जीवनचरित्र पुस्तक वाटप करण्यात आले। या कार्यक्रमामध्ये महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना वही पेनचे वाटपही करण्यात आले। अभिवादन करण्यासाठी लहान मुले, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी पाहू शकता अनोखा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। माझं नाव जळगाव सोनकांबळे नवयुग भीमजयंती मंडळ तर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये आम्ही संयुक्त विद्यमानाने अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ व नवयुग भीमजयंती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा अभिवादन सभेचा कार्यक्रम आयोजित केला होता। या अभिवादन सभेच्या कार्यक्रमामध्ये आमचा उद्देश एकच होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पोहोचायचं आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे विचार देवाणघेवाण करायचे आहेत। त्याकरता आम्हाला काय करावं लागेल? आता समाज तर सर्व आमचा कामगार समाज आहे। आज कोणी राहिलं घरी, कोणी नाही राहिलं, कोणी काही कामानिमित्त बाहेर गेलं, तर त्याकरता आम्ही घरोघरी हा पुस्तक वाटपाचा कार्यक्रम करून अण्णाभाऊ साठेचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा आजच्या दिवशी प्रयत्न केला आहे। स्मृती दिनानिमित्त आम्ही त्यांना अशा प्रकारे अभिवादन करून समाजासाठी एक असं सांगितलेलं आहे की यांचे विचार जोपर्यंत आपल्या घरोघरी पोहोचणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती कुठल्याही प्रकारे होणार नाही, असा आमचा या कार्यक्रमाचा उद्देश होता। ओके। साहित्यरत्न डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं या भागातील सामाजिक कार्यकर्ते, बहुजन संघर्ष सेनेचे कार्याध्यक्ष नितीन देडे असतील, किरण धोंगडे असेल, वाघमारे असतील, या सर्व मुलांनी एक निश्चय केला होता की अण्णाभाऊ साठेंना स्मृतिदिनाच्या निमित्तानं अभिवादन करायचंच आहे। परंतु फक्त हार घालून अभिवादन न करता लहान मुलांना आणि जे काही मंडळी अभिवादन सभेसाठी येईल यांना एक पुस्तकरूपी भेट देऊन, एक परिवर्तनवादी पुस्तकरूपी विचार देऊन अभिवादन करायचं, असं मुलांचा एक चंग होता। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम या ठिकाणी ज्येष्ठ नेते HP कांबळे सर, आनंदराव गुंडले यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाला। HP कांबळे सरांनी त्यांच्या मनोगतातच सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण परिवर्तनवादी विचार स्वीकारणार नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही। आपले उद्धारकर्ते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या वाटेनं जाता येईल त्या वाटेनं जावे लागेल। मग जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर त्या अगोदर तुम्हाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समजून घ्यावं लागतील, त्या अगोदर तुम्हाला मुक्ता साळवे समजून घ्यावं लागतील, त्या अगोदर तुम्हाला लहुजी वस्ताद साळवे समजून घ्यावं लागतील। हे सर्वच मला वाटते HP सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मांडलेलं आहे। निश्चितच या ठिकाणी आलेली जी लहान मंडळी होती, जी मुलं होती, खूप लक्षपूर्वक त्यांनी सरांचं मार्गदर्शन ऐकलं। एक परिवर्तनवादी विचाराची मुहूर्तमेढ पोरांनी या ठिकाणी रोवलेली आहे। पोरांचं अभिनंदन आहे। सर्वांना मानाचा जय लहुजी, जय भीम, जय शिवराय। हा जे आपण अभिवादन करतो, जे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण अन्नदान वाटप न करता त्यांना पुस्तकरूपी भेट असं देऊन आपण त्यांना शुभेच्छा देण्यात होत्या। आपल्याला फक्त ह्या पुस्तक वाटपाच्या कार्यक्रमातून एवढंच सांगायचं आहे की बाबा, जो आपला समाज मागा आहे, तर आपला समाज पुढं जाण्यासाठी, आपल्याला समाजाला प्रबोधन करण्यासाठी आपल्याला ह्या महापुरुषाचे पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम हे आम्हाला असं त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करत असतो। दरवर्षीप्रमाणे आम्ही आज ह्याही वर्षी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीमध्ये साजरा केलेला आहे। काही पुरुष सांगायचा मुद्दा जो आहे, सोशल मीडियावर चालत आहे, काही लोक जे आहेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासाठी जे अपशब्द वापरतात, म्हणजे खाल्ल्याप्रमाणे शब्द वापरतात, हे असं वापरू नये असं मी त्यांना एक इशारा सांगतो। कारण की त्यांनी हे शब्द वापरू नवं, एकतर समाजामध्ये तीव्र निर्माण करतात त्यांनी,
दोन समाजामध्ये भांडणं लावून द्यायचं काम करत आहेत. आणि सरकारचं कसं आहे, आज गेल्या वर्षी मराठा समाजांना आरक्षणाचा मुद्दा चालू होता, जसं जरांगे पाटील जसं उपोषणावर बसले होते, तसंच लगेच धनगर समाजाला असलं की बाबा आपल्याला उपयोगावर होण्याचं आहे, आरक्षण आम्हाला बी पाहिजे, स्वतःचं आरक्षण द्या, असं त्यांनी बी काही मोर्चा काढला होता. तर हा 2 मोर्चा झाल्यानंतर जे सरकार आहे आता सध्याला, तर त्यांना फक्त एवढं सांगायचं की बाबा त्यांनी काय केलेलं आहे की महार आणि मांग या 2 समाजाला कसं भांडण लावून द्यायचं आहे असं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना फक्त एवढं सांगायचं की बाबा तुम्ही आपल्या समाजाला फक्त एवढं सांगायचं की बाबा आपले दोन्ही जर समाज जर एकत्र जाऊन जर सरकारशी भांडण केलं तर हे योग्य राहील असं म्हणणं आहे. फेसबुकच्या रुक्मिणीताईंनी जे मुंबईमध्ये भाषण केलं ते योग्य पद्धतीने भाषण केलेलं आहे. असं नाही आहे की त्यांनी काही गोष्टी अपशब्द बोलल्या त्या असं काही त्यांचं धोरण नाही आहे. त्यांच्याविषयी जे अपशब्द बोलत आहेत हे गावंढळ समाज बोलत आहेत, म्हणजे जे समाजामध्ये त्यांना काहीच व्हॅल्यू नाही आहे आणि समाजामध्ये त्यांनी कधी शाळेतच गेले नाही आहेत, त्यांनी कधी अण्णाभाऊ साठे समजूनच घेतले नाहीत, कधी बाबासाहेब समजून घेतले, की अशा शब्दांना नाही त्यांनी त्यांचं दुर्लक्ष करून त्यांनी पुढं चालावं असं माझं म्हणणं आहे. शर्म स्वीकारणं म्हणजे आम्ही अगोदरच बुद्धच बाबासाहेबांना आम्ही मुळातूनच मानत आलेलो आहोत, त्याकरता काय याचा विषय नाही आहे. ठीक.